नमस्कार मित्रांनो, आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आताची आपण घेऊन आलेलो आहोत आणि ती आहे मार्च आणि एप्रिल 2026च्या वेतनाबाबत आज आलेली आताची महत्वपूर्ण अपडेट, एक महत्वपूर्ण परिपत्रक निघालेला आहे. जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. तेव्हा मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, मार्च एप्रिल 2026च्या वेतन संदर्भात एक महत्वपूर्ण अपडेट समोर येत आहे आणि या संदर्भात शिक्षण संचालनालयामार्फत एक महत्वपूर्ण परिपत्रक सुद्धा निर्गमित करण्यात आलेलं आहे. आणि या सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आलेले आहे की मार्च एप्रिल 2026च्या अनुदानित शाळांमधील कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत अडचणीच्या अनुषंगाने काही सूचना देण्यात आलेल्या आहे. यानुसार नमूद करण्यात आले आहे की शाळेमधील प्रत्यक्ष संच मान्यतेनुसार मान्य व कार्यरत पदे, यामध्ये कार्यरत पदे मंजूर संच मान्यतेपेक्षा पदापेक्षा जास्त असल्यास अशा प्राथमिक माध्यमिक शाळांच्या बाबतीत एक स्तर वरिष्ठ अधिकारी म्हणून संबंधित शिक्षण अधिकारी यांनी तपासणी करून त्यांचे लॉगिंग मधून अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. तसेच मार्च एप्रिल 2026च्या वेतनाबाबत शालार्थ प्रणालीवर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यापुढे सदर सुविधा उपलब्ध करून दिली जाणार नसल्याची बाब नमूद करण्यात आलेली आहे. तसेच शालार्थ प्रणालीमध्ये जन्म दिनांक व प्रथम नियुक्ती दिनांक याबाबत वेतन व भत्ते अदा करताना अडचण येत असल्यास अशा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत विभागीय शिक्षण उपसंचालकांनी पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. तसेच प्रथम नियुक्ती दिनांक, जन्म दिनांक याबाबत योग्य तो आदेश पारित करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. तसेच अशा सर्व प्रकरणांचा एकत्रित अहवाल संचालनालयात सादर करण्याचे संबंधितांना आदेश कळविण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर या संदर्भात कार्यवाही करून मार्च एप्रिल 2026 मध्ये नियमित वेतन अदा करण्याबाबतची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. आणि याबाबतचा परिपत्रक सुद्धा इथे आपण दाखवत आहोत. पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.